आज आपण प्रतिभा फिरोदियाज किचनमध्ये पाहणार आहोत झटपट होणारे रव्याचे आप्पे। तशी हे आप्प्याची डिश पदार्थ साऊथकडील आहे। साऊथमध्ये हे आप्पे बनवले जातात ते डाळ तांदळापासून, पण आपल्याला झटपट रेसिपी बनवायची म्हणून त्याला पर्याय आपण रव्याचा शोधलेला आहे। तर यामध्ये मी 3 प्रकार दाखवलेले आहेत। एक प्लेन रवा आप्पा कसा बनवायचा आहे ते, एक मसाला आप्पा कसा बनवायचा आहे ते, आणि एक तुम्हाला चीज, मुलांना चीज तर फार आवडतं ना, मग तर चीज टाकून पण तुम्ही आप्पे बनवू शकता। तर हे 3 प्रकारचे आप्पे कसे बनवायचे ते आपण पाहूया। आप्पे बनवण्यासाठी मी जी भाजीची नेहमी वाटी घेते ती 1.5 वाटी रवा घेतलेला आहे। हा बारीक रवा आहे। त्याच वाटीने अर्धी वाटी पोहे मी मिक्सरमध्ये बारीक करून ती पावडर घेतलेली आहे। पोह्याची पावडर घातल्यामुळे आपले आप्पे आतमधून मऊ लुसलुशीत होतात। त्याचसोबत मी अर्ध वाटी दही घेतले। दही फार आंबट पण असू नये आणि फार फिक्क पण असू नये। चवीनुसार 1 चमचा मीठ घ्यायचं आहे। थोडं थोडं पाणी टाकत आपल्याला हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिश्रण आपल्याला अर्धा तास भिजू द्यायचं आहे आणि यामध्ये तुम्ही थोडासा खाण्याचा सोडा किंवा इनो टाकून एकदम सिंपल आप्पे सुद्धा करू शकता की ज्यांना मिरची वगैरे काहीच चालत नाहीये। पण मी आता तुम्हाला हा एक प्रकार सांगितला आणि अजून 2 प्रकार सांगणार आहे। तुमच्याकडे जर असं कटर असेल तर मी या कटरने गाजर, शिमला मिर्च बारीक करून घेतलेले आहे। नाहीतर तुम्ही सुरीने पण बारीक करून घेऊ शकता किंवा किसणीवर पण किसून घेऊ शकता। पण बारीक बारीक तुकडे मध्ये मध्ये खायला अतिशय छान लागतात। हे गाजर पण आपल्याला आवडीनुसार साधारण पोह्याचे 2 ते 3 चमचे घ्यायचे आहेत। कमी जास्त प्रमाण तुम्ही करू शकता। शिमला मिर्च पण थोडीशी घ्यायची आहे। शिमला मिरची पण एक छान टेस्ट लागते। कोणतेही पदार्थ अति प्रमाणात टाकायचे नाहीये, मग त्या पदार्थाची चव नाही व्यवस्थित येत। मी साधारण अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। यासाठी सगळ्या भाज्या आपल्याला बारीक चिरून घेणं फार गरजेचं आहे। थोडीशी कढीपत्त्याची पाने मी बारीक चिरून घेतलेली आहेत। कोथिंबीर, हिरवी मिरची, आलं आणि जिरं हे बारीक करून घेतलेलं आहे। आता ही पेस्ट आपल्याला गरजेनुसारच घ्यायची। मुलं खाणार असेल तर थोडीशी चवीला घेतलं तरी चालेल। मी साधारण 1 ते 1.5 चमचा घेतलेला आहे। या पेस्ट मध्ये हिरव्या मिरच्याचं प्रमाण तुम्हाला हवं तसं तुम्ही कमी जास्त घेऊ शकता। इथे मी अगदी थोडीशी मिरी पावडर घेत आहे, कारण काय होतं बऱ्याच जणांना आजकाल थायरॉइडचा त्रास होतो, मग तो घशामध्ये त्यांना त्रास व्हायला लागतो। तर तो होऊ नये म्हणून मिरी पावडर तुम्ही अवश्य चवीला टाका। चवीला पण आप्पे छान लागतात आणि आपला त्रास पण कमी होतो। 2 चमचे तेल घ्यायचं आहे। साधारण 2 ते 2.5 चमचे तेल घेतलेलं आहे। मिश्रणाची चव मी घेऊन पाहिली, अतिशय चवीला छान झाले। 15 ते 20 मिनिट भिजू द्यायचे। अर्धा तास भिजलं तरी पण चालेल, याच्यापेक्षा जास्त भिजवायचं नाही। उन्हाळ्याच्या दिवसात हे पीठ आंबलं जातं। जर तुम्हाला काही कमी जास्त प्रमाण वाटलं तर तुम्ही येथे रवा ॲड करू शकता किंवा मीठ मिरची पण ॲड करू शकता। या बॅटरचा मसाल्याचे आप्पे हा दुसरा प्रकार होईल। आणि आता मी तिसरा प्रकार दाखवते। इथे मी बटाटे उकडून घेतलेले आहे आणि त्यामध्ये आपण जसं बटाटा वड्याला आपण हे करतो, मिरची, अद्रक, मिरची, आलं आणि कोथिंबीर, जिरे याची पेस्ट यामध्ये घ्यायची आहे। थोडीशी हळद पावडर, अर्धा चमचा धना पावडर, थोडासा हिंग, अर्धा कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। आता तुमच्या आवडीनुसार इथे पण पदार्थ तुम्ही कमी जास्त करू शकता। मी 2 बटाटे उकडून आणि किसून घेतलेले आहेत। मीठ टाकायचं विसरले होते, थोडंसं मीठ घ्यायचं आहे चवीनुसार। मुलांच्या आवडीसाठी येथे मी थोडंसं चीज किसून घेत आहे। थोडं बटाट्याचं बॅटर मी बाजूला काढून ठेवलेलं आहे। हे चीज आपल्याला बटाट्याच्या बॅटरमध्ये असं मिक्स करून घ्यायचं आहे। अर्धा तास झालेला आहे। बॅटर आपलं चांगलं फुललेलं आहे। आता तुम्ही या बॅटरचे पण आप्पे करू शकता, पण मी याची एक टेस्ट वाढवण्यासाठी याला एक फोडणी देणार आहे। थोडंसं तेल घेतलेलं आहे, अर्धा चमचा मोहरी घेतलेली आहे, अर्धा चमचा जिरे घेतलेला आहे, धने घेतलेले आहेत, हिंग घेतलेला आहे, थोडीशी उडदाची डाळ घेतलेली आहे, कढीपत्ता घेतलेला आहे। आपल्याला फोडणी जळू द्यायची नाहीये। उडदाची डाळ आपली अशी गुलाबीसर झालेली आहे। मस्त खमंग फोडणी बसलेली आहे। बॅटर आपलं व्यवस्थित मिक्स करून घेऊया। बॅटर जर थोडं घट्ट राहिलं तर आप्पे थोडेसे दांडरल्यासारखे होतात। फार पातळ झाले तर ते व्यवस्थित होत नाहीये। तर अगदी थोडं थोडं पाण्याचा वापर करूनच आपण हे बॅटर तयार करायचं आहे। थोडासा सोडा घेतलेला आहे, त्याला ऍक्टिव्ह करण्यासाठी अगदी थोडंसं पाणी घालायचं आहे। इथे तुम्ही हवं तर इनोचा पण वापर करू शकता, पण इनो घातल्यानंतर सगळे पटापट आप्पे तुम्हाला करता आले पाहिजेत। कोथिंबीर थोडी बारीक चिरून घेतली आणि ती पण वरून
घेत आहे. आप्पे पात्र मी गॅसवर गरम करायला ठेवलेलं आहे आणि सगळ्या आप्पे पात्रांना आपल्याला अगोदर तेल लावून घ्यायचं आहे व्यवस्थित. तुम्ही कमी तेल खात असाल तर तुम्ही कमी तेलाचा वापर केला तरी चालेल, नाहीतरी इथे जास्त आपण तेलाचा वापर करतच नाहीये. बटाटा चीजच्या मिश्रणाचे छोटे छोटे गोळे बनवून घ्यायचे आहेत. या आप्प्यांमध्ये चीज आणि बटाट्याचं मिश्रण घातल्यामुळे ते खायला पण अतिशय छान लागतात. लहानांपासून मोठ्यांपर्यंत हे आप्पे तर सगळ्यांना खूपच आवडतात. अगदी थोडंसं अजून पाणी मी घेत आहे. या पद्धतीचं बॅटर आपलं तयार झालं पाहिजे. हवं तर तुम्ही थोडीशी चवीला यामध्ये साखर घेऊ शकता. अगोदर थोडं थोडं बॅटर घ्यायचं आहे. गॅस बारीकच ठेवायचा आहे. फार ताव आला असेल तर गॅस बंद केला तरी चालतो. परत चालू करायचं सगळं झाल्यावर. आता हे चीज बॉल मी असे बॅटरच्या मधोमध लावलेले आहेत. जास्त वेळ न लावता आपल्याला परत वरून थोडं थोडं बॅटर यामध्ये घ्यायचं आहे. सावकाश घ्यायचे. वरून थोडं थोडं कडेने तेल सोडायचं आहे. 2 मिनिटातच हे परत आपण चेक करायचे आहे. गॅस मीडियम आहे. गरजेनुसार कमी जास्त करत राहायचे. बॅटरमध्ये अगदी थोडंसं 1 चमचाभर मी पाणी घेत आहे. 3-4 मिनिट झाले की असं चमच्याने थोडेसे सुट्टे होतात का ते पाहायचं. ते जर खालून व्यवस्थित भाजलेले असतील तर ते पटकन सुट्टे होतात. इथे मी काट्या चमच्याचा वापर केलेला आहे. हलक्या हाताने हे आपल्याला पलटी करून घ्यायचे आहेत. वरून पण परत आपल्याला तेल लावून घ्यायचं आहे. हवं तर तुम्ही इथे तुपाचा पण वापर करू शकता. आता आपण परत 2-3 मिनिट मध्यम गॅसवर भाजून घेऊया. दोन्ही बाजूने आलटी पालटी करत हे आप्पे आपल्याला भाजून घ्यायचे आहेत. यामध्ये आपण चीज घातल्यामुळं ते जास्त लुसलुशीत झाले, त्यामुळे ते तयार करताना काळजीपूर्वक आपल्याला हाताळायचे आहेत. तुम्ही पाहू शकता चीज बटाटा घालून हे आप्पे अतिशय छान मऊ लुसलुशीत झालेत. वरून एकदम क्रिस्पी आणि आतून मऊ लुसलुशीत आणि बटाटे वड्याच्या चवीचे झालेले आहेत. मी व्यवस्थित ते खरपूस भाजून घेतलेले आहेत. चीज न टाकताचे आप्पे आपण आता बनवून घेऊया. बॅटरमध्ये अगदी थोडंसं पाणी घालून मी बॅटर थोडंसं पातळ करून घेतलं, म्हणजे ते आप्या पात्रामध्ये व्यवस्थित सोडता येतं. परत थोडं थोडं तेल आपल्याला सोडून घ्यायचं आहे. थोडा गॅस मीडियम केलेला आहे आणि 2-3 मिनटं आपण हे आप्पे शिजवून घेऊया. थोड्या वेळाने चेक केल्यानंतर खालून आपले आप्पे व्यवस्थित भाजले गेले की आपण त्याला आल्हाद हाताने परत उलटे करून घ्यायचे आहेत. वरून या आप्यांना पण तेल सोडून घ्यायचं आहे आणि परत 2-3 मिनिट आपण हे आप्पे वाफवून घेऊया. 2-3 मिनटं झालेले आहेत. आपण असं उलटं पालटं चेक करत राहायचं. जी बाजू भाजलेली नाही ती परत व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. हे आप्पे पण आपले तयार झालेले आहेत. अहो, हे आप्पे तयार होऊपर्यंत पहिले चीज बटाट्याचे आप्पे बनवलेले मुलांनी तर फस्त पण केलेत. रवा पाणी पीत राहतो, तो घट्ट होत जातो. मग गरजेनुसार थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे आप्पे बनवायचे आहेत. आता मी काय केलं, किसून न टाकता असे चीजचे तुकडे टाकून सुद्धा हे आप्पे तुम्ही बनवू शकता. मुलांना असे चीज दिसणारे आप्पे पण खूप आवडतात. आप्प्यामध्ये चीजचे तुकडे लावून झाल्यानंतर परत वरून थोडं थोडं बॅटर घ्यायचं आहे. चीज घातलेले आप्पे वरून मस्त खरपूस झालेत आणि आतमध्ये चीज मस्तपैकी मेल्ट झालेला आहे. अहो, मुलं तर इतकी आवडीने खातील ना की बस. आप्पे आपले तयार झालेले आहेत. हे तुम्ही सॉस बरोबर खाऊ शकता किंवा हिरव्या चटणी बरोबर पण खाऊ शकता. अहो, मुलं तर हे अशीच लांबवणार आहेत. दिलेल्या प्रमाणामध्ये साधारण 25 ते 30 आप्पे तयार होतात. गरम गरम आप्प्यांचा आस्वाद घ्यायचा आहे. रेसिपीला लाईक करायचं, शेअर करायचं, चॅनल सबस्क्राईब नक्की करायचे. भेटूया परत एखाद्या नवीन रेसिपीसह प्रतिभा फिरोदिया किचनमध्ये.